नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने हिवाळा विशेष कच्च्या डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तर तुमच्या घरात कोणी बाळंतीण बाई असेल तर तिच्या आहारात जरूर हे लाडू ठेवा, जेणेकरून तिला त्यापासून नक्कीच फायदा होईल। चला तर मग अशी पारंपरिक कच्च्या डिंकाच्या लाडूंची रेसिपी बघूयात। त्यासाठी बघा, मी इथे 1 वाटी डिंक घेतलेला आहे। तर प्रमाणासाठी घरातली कुठलीही वाटी, भांड किंवा मेजरिंग कप तुम्ही सेट करून घेऊ शकतात। तर आता हा जो डिंक आहे ना, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि याची पावडर तयार करायची आहे। ही पावडर सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे बरं का, आणि मगच ती आपल्याला भिजवत ठेवायची आहे। तर एका वाटीने मोजून मी 1 वाटी इतकी या ठिकाणी डिंकाची पावडर घेतली आहे। आता यामध्ये तूप टाकायचं आहे। तर आपण इथे अर्धा पाव इतकं साजूक तूप घेतलं आहे। कोमट तुपामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 15 दिवस आणि कमीत कमी 5 ते 6 दिवसासाठी हा डिंक भिजवत ठेवायचा आहे, जेणेकरून हा छान फुलून येतो आणि पचायला थोडा हलका होतो। कच्चा डिंक तसा बघितला तर तो पचायला जड असतो, त्यामुळे हा आपल्याला डिंक चांगला भिजवून घ्यायचा आहे। तर मी आता हा असा सगळा मिक्स करून झाकून एक 5-6 दिवस तरी भिजवून घेणार आहे। एक 5-6 दिवसानंतर आता आपण बघूयात। तर पूर्णपणे बघा, हा डिंक भिजून आता 6 दिवस झालेले आहे। डिंक छान आपला फुललेला आहे आणि असा घट्ट झालेला आहे। आता हिवाळ्याचे दिवस आहे ना, त्यामुळे तो असा घट्ट दिसतो आहे। तोपर्यंत आहे ना, तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, डिंक आपला या ठिकाणी फुलून रेडी झालेला आहे। आता आहे ना, आपण लाडूसाठी एका पॅनमध्ये ज्या वाटीने आपण डिंक मोजून घेतला आहे त्याच वाटीने मोजून 1 वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। हे सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर बघा, खोबरं लवकर भाजलं जातं म्हणून सतत ढवळत राहा, बिलकुल कढईला खाली लागू द्यायचं नाही। हलकंसं मस्त असं खरपूस सोनेरी रंगावर भाजलं गेलं की ताटामध्ये काढायचं आणि रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पाव वाटी खसखस घ्यायची आहे। खसखस थोडीफार कमी जास्त असली तरी काही हरकत नाही। खसखस सुद्धा छान सोनेरी रंगावर भाजायची आहे। खसखस जशी भाजली जाते यातले दाणे तडतड उडल्यासारखे दिसतात आणि यातून छान सुवास यायला लागतो, इतपत ती आपल्याला भाजायची आहे। खसखस भाजली गेली आहे, ताटामध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करूयात। आता आपण यामध्ये ना बदाम टाकणार आहोत। तर मी पाव कप इथे बदाम घेतले आहे। तर बघा, बदाम खूप जास्त भाजायचे नाही, हलकेसे फक्त गरम करून घ्यायचे आहे। लगेचच हे आपल्याला पॅनमधून काढून घ्यायचे आहे। याआधी सुद्धा भरपूर पारंपरिक रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। तर या ठिकाणी बदाम भाजले गेलेले आहे। आता रूम टेम्परेचरवर हे सगळे पदार्थ गार झाले की सगळ्यात आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली खसखस टाकायची आणि थोडीशी फिरवून घ्यायची आहे, हिची पूड तयार करायची। आता याच खसखसीमध्ये बघा, मी बदाम टाकून याची पूड करून घेणार आहे। जर तुम्ही बदामाची पावडर किंवा पूड अशी वापरणार असाल तर अर्धा वाटी तरी कमीत कमी आपल्याला यामध्ये बदामाची पूड वापरायची आहे। हे बघा, इथे छान आपलं खसखस आणि बदाम रेडी आहे। आता जो खोबरा आपण भाजून घेतलेला आहे ना, ते हाताने थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण बदाम खसखसीची पावडर टाकूयात। त्यानंतर आपण जो डिंक भिजवून घेतलेला आहे तुपामध्ये तो टाकायचा आहे। तर हा डिंकाचा लाडू खाण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे, जे मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यानंतर आपल्याला 1 वाटी यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर बारीक चिरून घेतलेला गूळ मी यामध्ये ॲड केला आहे। त्याच वाटीने मोजून 1 वाटी यामध्ये आपल्याला खारकीची पावडर टाकायची आहे। बाजारात विकत मिळते ना, तीच पावडर घेतली आहे। वेळेवर थोडंसं जायफळ किसून टाकायचं, साधारण पाव चमचा इतकं जायफळाची पावडर टाकायची आहे। हे सर्व जिन्नस हाताने चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे। पण मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे, म्हणजे पटकन आहे ना हे लाडूचं मिश्रण आपलं मिळून येतं। मिक्सरच्या छोट्याच त्याच भांड्यामध्ये आपण हे मिश्रण थोडं थोडं टाकायचं आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ना यामध्ये हा गूळ व्यवस्थित मिक्स होतो। असंच हाताने मिक्स करायला गेलं तर खूप वेळ लागतो आणि हातही दुखून येतात। तर माझ्या बाळणपणामध्ये ना माझ्या आईने मला असे लाडू खूप खाऊ घातले होते। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। आता याचे छोटे छोटे लाडू करायचे आहे। महत्त्वाची टीप आहे की हे कच्च्या डिंकाचे लाडू असल्यामुळे याचे लाडू छोटे छोटेच वळायचे असतात। आणि आता लाडू खाताना कसा खायचा बरं, तर गरम दुधाबरोबर 1 कप दूध आणि 1 लाडू सकाळी सकाळी आपण हा खाल्ला तर दिवसभराची एनर्जी आपल्याला मिळते। अशा प्रकारे ना एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 17 ते 18 छोट्या आकाराचे लाडू तयार झाले आहे। लाडूंच्या आकारानुसार ते थोडेफार कमी जास्त होऊ शकतात। तुम्ही सुद्धा असे हिवाळ्यामध्ये कच्च्या डिंकाचे लाडू आवर्जून करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।